चला तर मग जायचं आपण आज केक खायला. आज माझ्याबरोबर जायचं आपण केक खायला माझ्या मुलाच्या वाढदिवसाला. भर 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 गाडीतनं जायचं, पुढं जायचं, बाळाच्या बाबांना घ्यायचं. माझ्या बहिणीचा मुलगा हो श्री, त्याचं नाव अद्वय पण आम्ही त्याला श्री म्हणतो. मी नवस केलेला गणपतीला, त्या गणपतीच्या नावावरून नाव ठेवायचं म्हणून मी त्याला श्री म्हणून बोलवते. गाडीतनं उतरायची गडबड माझ्या मुलींना खूपच लागलेली, कारण आधी जाऊन श्रीला बड्डे विश कोण करते यामध्ये त्या दोघींची पैस लागलेली. जाऊन बघतोय तर काय श्री बाळ आमचं झोपलं होतं शांत. संध्याकाळी पार्टी जी करायची होती त्यामुळं त्यांना आपलं दिलं होतं ताणून. आलो घरी, आजी होती, मम्मी होती, बहीण होती माझी वाढदिवसाच्या तयारीला. यांच्या पोशाखाकडे काही लक्ष देऊ नका, गडबड चालली होती घरात. घरी सगळीकडं श्रीला दंगा ऐकू आल्यावर तो उठून बसल्यावर बघतोय तर दीदी दोन्ही बाजूला बसल्या होत्या. समोर बघतोय तर त्याचे बाबा, अंकल आणि मम्मा एवढे सगळेजण कशी आले ते. मी काय स्वप्नात आहे का काय असं त्याला वाटायला लागलं होतं बहुतेक. पण काय करायचं, त्याला भानावर येईपर्यंत वेळ गेला फार. इंदिरासारखी लागली होती त्याला. श्री आम्ही आलो आहे आम्ही. हळूहळू आम्ही लागले की घर सजवायला. हा बाळाचा मामा म्हणजे आमचा भाऊ रिषभ, त्याने घेतले फुगे, फुगवले आणि लागला घर सजवायला. बाहेर डॉल्बी वाजली होती, गाणं लागलं होतं. सगळे घरी आलेले बघून श्री आमचा जाम खुश होता. वाढदिवस होता त्याचा, पार्टी करायची, चला दंगा मस्ती, ह्यांना तो खूप आनंदी झालेला होता. सगळं घराचं डेकोरेशन करत करत बड्डेची तयारी झाली आणि नंतर आम्ही पण नटलो की, घर पण नटलं, आम्ही पण नटलो. बघा कसं छान सगळं फुग्याने सजवलं आहे त्याच्या मामाने. आणि अजून श्रीचाच पत्ता नाही. मग इंदू लागली तोपर्यंत वाट बघायला, ए रे श्री बाळा लवकर ये केक कापायला. मग श्रीच्या बाबांनी आईने दोघांनी मिळून श्रीला बसवलं आवरून. 2-2 केक कापायचं म्हणून श्री होता जाम खुश. ऋतूनं ओवाळलं, आजीनं आमच्या ओवाळलं. त्याच्यानंतर आमची मम्मीसुद्धा आली. मम्मीनं ओवाळल्यानंतर मी आले. मी ओवाळल्यानंतर श्री लागला होता की आता किती ओवाळतायसा, मला केक कापू दे जरा. लांबच पळून बसला. आणि नंतर आज आमच्या शेजारच्या एका ताई आल्या ओवाळायला आणि त्याचे आईबाबांनी फोटो काढले ऋतूनी भाऊजींनी श्रीबरोबर. आणि ते ह्या फोटोशूटमध्ये श्री लागला की आता जरा केक खाऊन बघतो, तोपर्यंत वितळायला नको म्हणून. आणि श्रीचं त्याचं खायचं चालू आहे तोपर्यंत दिदी आली की मध्येच मी पण ओवाळणार म्हणून. असं ओवाळल्याबरोबर लगेच नंतर केक कापायला चालू केला. श्री लागला होता बघायला, माझा वाढदिवस आहे आणि मम्मा आणि बाबा का धरल्या चाकूला. आणि असं त्याला वाटत आहे की माझ्या बड्डेला मी केक कापायला पाहिजे, ही दोघंजण मला धरून का लागल्यात बरं केक कापायला. वाढदिवसाला ही सगळी आलेली बाहेरची मंडळी बघा किती आवरून आलेले आहेत. आमचं घरातली पण सगळी फॅमिली मेंबर्स आहेत. आणि असं आम्ही बाळाला आमच्या शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला. बाय बाय.